शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। महाविकास आघाडीतील काही बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करणार। आज दुपारनंतर एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावर होणार पक्षप्रवेश। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आज दुपारी 12:30 वाजता ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। नाशिकमध्ये भाजपची आज तिरंगा रॅली। भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। मंत्री गिरीश महाजनही तिरंगा रॅलीत सहभागी होणार। ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात तिरंगा रॅली काढण्यात आली। भिवंडीतही भव्य भारत शौर्य तिरंगा यात्रा पाहायला मिळाली। गडचिरोलीच्या मानापूर येथील हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला मदत। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिला 50,000च्या मदतीचा चेक। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल मोर्चा। पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र होणार। आमदार आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चाचा समारोप होणार। अमरावतीतील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान। तूर आणि सोयाबीन साठवलेल्या ठिकाणी अवकाळी पावसाचं पाणी साचल्याने मोठं नुकसान। अमृत योजना टप्पा 2 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न। 57 कोटी रुपयांच्या या पाणी पुरवठा योजनेत 91 किलोमीटरची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार। भिवंडी महापालिकेने शहरातील रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर खोदल्याने भिवंडी मनपाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक मात्र त्रस्त। बीडमध्ये आईस्क्रीम गाडा मालकासह कामगाराला बेदम मारहाण। दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत दाखवला पिस्तूलचा धाक। माजलगाव शहर पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त। छाप्यात लाखो रुपयांची बनावट दारू जप्त। दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांच्या ताब्यात। साताऱ्यात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक। 2.5 लाख रुपयांचा 10 किलो गांजा आणि बाईक जप्त। अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये मोठी कारवाई। MIDC परिसरात श्रीरामपूर पोलिसांची धाड। 14 कोटींचे तब्बल 20 पोती ड्रग्ज केले जप्त। आजवरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई। राज्यात आज पावसाची शक्यता। मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाचा अलर्ट। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। राज्याच्या इतर भागातही ढगाळ वातावरण राहणार। बीड शहरातील रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य। अवकाळी पावसाच्या पाण्यानं नाल्यातील घाण रस्त्यावर। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग। नगर परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। पंढरपूरमध्ये संत चोखामेळ यांची पुण्यतिथी साजरी। भक्तिभावाने विठ्ठल नामाच्या गजरात भाविक दंग। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। अभिनेता गोविंदा यांनी दिली व्यंकटेश्वरा फार्म इथे भेट। माजी सैनिकांनी उभारलेल्या 528 एकरातील सेंद्रिय शेतीचं केलं कौतुक। युद्ध आणि आपत्कालच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी मॉक ड्रिल। भायंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरातील घेण्यात आला मॉक ड्रिल। मॉक ड्रिलच्या माध्यमातून करण्यात आलं नागरिकांना जागरूक। राजधानी साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंग महाराज थोरले यांच्या राजदरबाराची प्रतिकृती साकारली। 15 मे ते 18 मे या कालावधीमध्ये छत्रपती प्रतापसिंग महाराज हायस्कूल राजवाडा सातारा इथे छत्रपती घराण्याचं दुर्मिळ चित्राचं हे प्रदर्शन आहे। शिर्डीत साईबाबांना 400 ग्रॅम वजनाचा चांदीचा हार अर्पण। यासह मेडिकल फंडासाठी रुपये 1,11,111 देणगी साई चरणी अर्पण।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.